दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण आश्विन शुद्ध दशमीला साजरा केला जाणारा सण आहे, जो वाईटावर चांगल्याचा विजय होतो। या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता। तसेच प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेची सुटका केलेली होती असे मानतात। तुम्हाला सर्वांना विजयादशमी व दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। सोने घ्या, सोन्यासारखे राहा। चला तर मग आज आपण बनवणार आहोत वरण भात, बटाट्याची रस्सा भाजी, गरमागरम पुरी आणि स्वादिष्ट गोड अशी बासुंदी। अस्सल महाराष्ट्रीयन थाळी आहे। चला तर मग कशी बनवायची ते मी सांगते, म्हणजेच बघूया। गव्हाचं पीठ गाळून घेत आहे मी आणि त्यामध्ये 3 चमचे रवा टाकलेला आहे आणि आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ एकदम टाईट मळायचं आहे। बघा, पोळ्यांना वेगळं असतं, त्याच्यानंतर पुरणपोळीसाठी वेगळं मळावं लागतं आणि पुऱ्यांसाठी वेगळं। एकदम आपल्याला टाईट मळायचं आहे। पोळ्यांना एकदम पातळ लागतं पुरणपोळींना आणि मीडियम लागतं आपल्या साध्या पोळ्यांना। टाईट मी मळून घेतलेला आहे। झाकून ठेवू बाजूला आपण। आता भाजीची तयारी, भाजी आणि वरणाची तयारी करून घेतलेली आहे मी। लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 1 कांदा, कढीपत्ता आणि आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीरची पेस्ट तयार केलेली आहे। मी तुरीची डाळ आणि बटाटे कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत। आता आपण वरण तयार करून घेऊया। सर्वात अगोदर मी डाळीमध्ये शिजलेल्या मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकायची आणि फिरवून घ्यायचं व्यवस्थित। आज मी अगदी सिंपल असं वरण बनवणार आहे। 2 चमचे तेल टाकलेलं आहे। गरम झालं ना तेल, त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ। त्यानंतर लसूण चिरलेला होता ना, तो टाकलेला आहे। नंतर कढीपत्ता आणि लाल मिरच्या आहेत 4 ते 5। थोडासा हिंग टाकलेला आहे। आता व्यवस्थित ते परतून घेऊ। जिरे टाकलेलं आहे मी आणि त्यामध्ये आता आपण वरण टाकायचं आहे आणि वरतून कोथिंबीर टाकायची। आता ही टाकते मी शिजताना आणि त्याच्यानंतर परत शिजल्याच्या नंतर जेव्हा आपण जेवायला वाढतो, ताट वाढून घेतो ना, तेव्हा आपण टाकायची। भाजी तयार करायची आहे। आता मी गरम तेल झाल्याच्या नंतर मोहरी टाकलेली आहे आणि कांदा टाकलेला आहे। त्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊ आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर जी आपण पेस्ट तयार केलेली होती ना, आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याची, ती पेस्ट टाकून घ्यायची आहे। तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊ। बटाट्याची भाजी ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे करता येते। पुरीसोबत ना ही छान लागते भाजी, मसाल्याची म्हणजे थोडा जास्त मसाला टाकून रस्सा भाजी। थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी, त्याच्यामुळे ना टोमॅटो थोडे सॉफ्ट होतात आणि एकत्र मिळून येते म्हणून। थोडीशी हळद, लाल तिखट 2 चमचे टाकलेला आहे आणि 1 चमचा घरगुती आपला काळा मसाला जो असतो ना, तो टाकलेला आहे। आता आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जास्त नाही, अगदी 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये कसुरी मेथी टाकायची। बघा, लाईट चालली गेली, त्याच्यामुळे थोडंसं
बराच वेळ वाट बघितली मी, पण काही लाईट आली नाही. व्यवस्थित मिक्स झाली ना फोडणी, त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे टाकायचे आहेत. छोट्या साईजचे 4-5 बटाटे घेतलेले आहेत मी. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण भाजी. ही सुकी भाजी पण खायला खूप मस्त लागते. फक्त थोडंसं लाल तिखट जे आहे ना ते कमी टाकायचं. बाकी सेम प्रोसेस करू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आपण पाणी टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी, म्हणजे कुणाला पातळ जास्त आवडते, कुणाला घट्ट आवडते, त्याप्रमाणे करू शकता. मी मीडियम ठेवलेली आहे. बघा भाजीला किती सुंदर कलर आलेला आहे ना, आणि चवीला पण एकदम मस्त झालेली होती. त्यात आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि व्यवस्थित हलवून झाकून ठेवायचे आहे. आता आपण पुऱ्या बनवून घेऊया. कधीही पुऱ्या गरम गरम जेवायला जेव्हा आपण बसतो ना तेव्हा करायच्या. थंड पुऱ्या केल्या ना त्या खायला व्यवस्थित लागत नाहीत. गरम पुरे छान लागतात. बघा तुम्ही, एक ना एक पुरी मस्त फुगलेली आहे. मी तुम्हाला 2-3 पुऱ्या तळून दाखवते. फक्त पीठ ना थोडंसं टाईट ठेवायचं आणि गॅस फुल ठेवायचा, म्हणजे पुऱ्या कडक होत नाहीत आणि फुलतात. बघा किती मस्त झालेल्या आहेत. आता याच प्रकारे मी तुम्हाला दुसरी पण पुरी मस्त तळून दाखवते. बघू शकता तुम्ही. तुम्ही काय दसऱ्याला स्पेशल बनवलं होतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे पुरी बासुंदी हा मेनू बनवतात. बघा किती छान झालेली आहे, टम्म फुगलेली आहे एकदम. अशाच प्रकारे मी बाकीच्या पुऱ्या बनवून घेते. तर अशी आपली घरगुती थाळी तयार आहे. वरण भात, बटाट्याची रस्सा भाजी, पुरी आणि बासुंदी. दिसायलाही सुंदर आणि खायलाही एकदम स्वादिष्ट. तुम्हाला आवडली का ते मला नक्की सांगा. आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो करा. बाय.